बहुजन आघाडीच्या बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गॅस टंचाई व काळा बाजाराविरोधात नंदुरबारात वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन. देशात व राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाई, वाढते दर आणि काळा बाजारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये पार पडले. तसेच जिल्हाध्यक्ष पाहुभा आखाडे आणि जिल्हा अध्यक्ष युवक लक्ष्मण आबासाहेब निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राणीताई गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पनाताई गावित, जिल्हा प्रवक्ता सुनील कोळी तसेच नवापूर तालुक्याचे युवा तालुका अध्यक्ष उमेश बापू पवार यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच उपाध्यक्ष युवक गोरख अशोक नगराळे, युवक उपाध्यक्ष अजय देवा चव्हाण, वसंत पेंडारकर, सर तालुका प्रवक्ता रवींद्र सुरेश मोरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश खैरनार, उपप्रसिद्धी प्रमुख सुमित पवार, कार्याध्यक्ष सागर बेडेसे आणि सदस्य धर्मा कुराडे यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, वाढते दर नियंत्रणात आणावेत, काळा बाजारावर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा अशा ठोस मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. आज माननीय प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांच्या आदेशान्वये आणि माननीय जिल्हा अध्यक्ष आबासाहेब निकुंभे व पाहुबासाहेब आखाडे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण एक आंदोलन पूर्ण केलेलं आहे की नरेंद्र कम मिलेगा सिलेंडर या अनुषंगाने या ठिकाणी आज पदाधिकारी सर्व आलेले आहेत. विषय असा आहे की खाडी देशामध्ये युद्ध सुरू आहे. त्या युद्ध सुरू असल्यामुळे जे काही टंचाई होत आहे, LPG असेल किंवा आधुनिक जे पण काही ऑइल असेल, डिझेल असेल त्या संदर्भात, तर हा जो विषय आहे तो अति गंभीर होत चालला आहे. आणि तेवढे पण वरिष्ठ पातळीवरती आपले जे संबंध होते ते कुठेतरी तुटल्यामुळे आपल्याकडे ते इंधन पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो आदेश मिळाला त्या आदेशाचं पालन करून आपण या ठिकाणी आज आंदोलन केलेले आहे आणि पुढे देखील आदेशाचं पालन करून आंदोलन करत राहू व जनसामान्यांचे जे समस्या असतील त्याच्याकडे पूर्णतः लक्ष दिलं जाईल आणि आंदोलन पुढे करतच राहू. जय भीम, जय संविधान, जय भारत. 2026 रोजी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर याच्या खाली आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर या आमच्या ज्या काही मागण्या आहेत मगाशीच वाचून दाखवल्यात, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून, नवापूर तालुक्यातून, अजून इतर तालुक्यातून सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमनाबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. जय भीम, जय भारत.